नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. इस प्यार को क्या नाम दूं, भाग 14. मागील भागात. आता नमू आणखीन चिडली आणि गाडीवरून उतरून गाडी स्टँडवर लावली आणि मागे वळून बघते तर काय, तो कुठेच नव्हता. मग मात्र बाईचा पारा अजून चढला. मूर्ख बावडट, कोण होता हा आदमखोर जानवर? सॉरी म्हणाला आणि वर म्हणतो गाडी नाही काढणार आणि वर मला सल्ला देतो की दुसरीकडे पार करा. भेटू दे पुन्हा, मग दाखवतो याला माझा हिसका. नमू तिथेच त्याला बडबडत शिव्यांची लाखोली वाहत होती आणि मग तनतनत ऑफिसमध्ये यायला निघाली. आता पुढे. इकडे ईशा ऑफिसमध्ये येऊन आपलं काम करत होती. आदित्य बोललेलं अजून डोक्यात होतं. ती फक्त त्याच्यासाठी एक ऑफिस एम्प्लॉई आहे, या व्यतिरिक्त काही नाही. म्हणून तिने आता ठरवलं होतं त्याच्यापासून दूर राहायचं. आता तिला त्याला अजिबात त्रास द्यायचा नव्हता आणि नाही स्वतःला त्रास करून घ्यायचा होता. तेवढ्यात नामदेव दादा येऊन तिला आदित्यने बोलवल्याचा निरोप देऊन गेली. ईशा देखील लगेच केबिनमध्ये आली. सर, तुम्ही बोलावलंत मला? ईशा आदित्यसमोर येऊन उभी राहिली. येस मिस देवधर. आदित्यने एक वेळ तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्याकडे बघून ती खूप रागावली आहे याची त्याला खात्री पटली. तसं तो काही न बोलता फक्त गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, ही फाईल घ्या. यामध्ये कोकणातल्या शाळेतल्या मुलांचे मेजरमेंट आहेत. आपल्याला लवकरात लवकर काम सुरू करायचं आहे. आदित्य. ओके सर, ईशा निर्विकारपणे म्हणाली. आणि हो, मिस गोसावी यांनाही सोबत घ्या. आदित्य फाईलमध्ये बघत म्हणाला. ओके सर, ईशा पुन्हा शांतपणे म्हणाली. आदित्यने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. तसं तिने देखील त्याच्या नजरेला नजर दिली आणि म्हणाली, अजून काही सर? ईशा. बॉस आहेत का केबिनमध्ये? केबिनच्या डोअरमधून एक आवाज दोघांच्या कानावर आला आणि दोघांनी त्या दिशेला पाहिलं. त्या व्यक्तीला पाहून ईशाने पटकन आपली मान वळवली आणि मनातल्या मनात देवाच्या धावा करू लागली. बाप्पा, हा इथे कसा? याने आता मला ओळखलं तर मी काय करू? काय काय प्रश्न विचारेल मला आणि काय उत्तरे देऊ मी? रवी, ये ना, आत ये. आदित्य. तसं रवी आत आला आणि ईशाच्या बाजूला उभा राहिला. मिस देवधर, तुम्ही जा आणि आजपासूनच कामाला लागा. ओके सर. आणि मग ईशा पटकन तिथून निघाली. तेवढ्यात रवीने तिला आवाज दिला. ईशा, मला नाही भेटणार तू? रवी. तसं ईशाने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं आणि हलकेच हसून म्हणाली, नाही, असं काही नाही, पण तुला आवडेल की नाही म्हणून आवाज दिला नाही. बरं, ते जाऊ दे, कसा आहेस? ईशा. जसा आधी होतो तसाच आहे आणि तुझ्या समोर आहे. पण तू कशी आहेस? रवी. मस्त. ईशा हलकेच हसत म्हणाली. मग तू इथे कशी? रवीने प्रश्न विचारला. तसं ईशाने एकदा आदित्यकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटलं जणू काही तो देखील तिच्या उत्तराची वाट पाहत आहे. खूप वर्ष झाले इथेच आहे, तिने कसनूस असून उत्तर दिलं. ओके. रवी. बरं, मी जाऊ? मला जरा काम आहे. ईशाने मान खाली घालून विचारलं. रवी. बाय. ईशा. बाय. रवी. आणि मग ईशा बाहेर गेली. त्यानंतर रवी आदित्यकडे वळला. ही आपलीच ईशा आहे ना? रवीने आदित्यकडे पाहून विचारलं. आपली? आदित्य आपली या शब्दावर जोर देत म्हणाला. सॉरी, नाही म्हणजे तुझी. रवी जिपचावत म्हणाला. माझी? आदित्य थोडं रागाने म्हणाला. सॉरी हां, नाही म्हणजे ती तुझी कुठे आहे? हां, फक्त तू तिच्या होतास, ते पण तिच्यासाठी. त्यात तुझा काय दोष? रवी तिरकसपणे म्हणाला. टोमणा होता का हा? आदित्य. तुला राग आला का? रवी. जाऊ दे, तुझ्याशी या बाबतीत बोलण्यात काही अर्थ नाही. मला सांग, तू इथे का आला आहेस? आदित्य रवीला खुर्चीकडे हात दाखवून बसण्याचा इशारा करत शांतपणे म्हणाला. गेले 2 दिवस तुला भेटायचा प्रयत्न करत आहे. घरीसुद्धा गेलो होतो. रवी खुर्चीवर बसता बसता म्हणाला. का? आदित्य. अरे, तुझा संशय खरा आहे. त्या दिवशी मॉलमध्ये जे झालं तो फक्त ॲक्सिडेंट नव्हता. आम्ही त्या माणसाला पकडलं आहे आणि त्याच्या सांगण्यानुसार त्याला कोणीतरी तिच्यावर अटॅक करण्याची सुपारी दिली होती. कोण ते त्यालाही माहीत नाही, कारण की सगळं फोनवर झालं होतं आणि त्याबाबतीत त्याला काहीच माहीत नाही. त्याला फोन देखील प्रायव्हेट नंबरवरून आला होता, त्यामुळे आमच्या हाती काहीच लागलं नाही. रवी. पण कोणताच मार्ग नाही का की हे सगळं कोणी केलं हे करण्यासाठी? आदित्य. सध्या तरी नाही, पण आमचे प्रयत्न चालू आहेत. लवकरच हाती काहीतरी लागेल. तोपर्यंत तू आरूची, तुझी आणि मॉमची काळजी घे. बाकी मी बघतो. रवी.
ओके. बरं, त्या मुलीबद्दल काही कळलं का? आदित्य. कोणती मुलगी? रवी. ती जिने आरूला वाचवलं. आदित्य. नाही ना, त्या माणसाला त्या मुलीबद्दल काहीच माहीत नाही. रवी. आदित्य. बरं मला सांग, खरंच ईशाच्या मनात काही नाही का? रवीने संशयाने विचारले. तू आता भेटलास ना तिला, तुला काही वाटलं का तिच्या वागण्यावरून? आदित्य त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. मला तर तिचं वागणंच खोटं वाटत होतं. रवी. म्हणजे? आदित्य. काही नाही, आता या विषयावर चर्चा नको. रवी. दॅट्स बेटर. आदित्य. बरं मला सांग, तुला ऑफिसच्या कामासाठी कोणी सोजवळ, सालस, शांत मुली नाही का मिळाल्या? रवी. काय? तू कधीपासून मुलींना एवढं जज करायला लागला? आदित्यने आश्चर्याने विचारले. जेव्हा तुझ्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका जगदंबेला भेटलो, जी पार्किंग एरियामध्ये माझ्याशी कडाकडा भांडत होती. रवी. कोण होती ती? आदित्य. माहीत नाही, पण पोरगी कमाल होती, दिसायला पण आणि वागायला पण. रवी गालातल्या गालात हसत म्हणाला. तसा आदित्यही मंद हसला. बरं मला सांग, तुझ्या योगी किंवा शशीशी काही कॉन्टॅक्ट झाला का? आदित्य. योगी तर बँगलोरला आहे आणि शशी 2 वर्ष झाले ऑस्ट्रेलियामध्ये आहे. 2 आठवड्यापूर्वीच बोलणं झालं, परत कधी येणार आहे नाही माहीत. रवी. आणि ती कशी आहे? आदित्य. ठीक आहे, पण अजूनही तुझ्यावर रागावली आहे. रवी. मला माहीत आहे, ती सहजासहजी मला माफ करणार नाही. आदित्य खिन्न मनाने म्हणाला. पण आता तू तिला सगळं खरं का सांगत नाही? रवी शांतपणे म्हणाला. सांगणार आहे, पण योग्य वेळ आल्यावर. आदित्य. पण लवकर ती वेळ येऊ दे. रवी. काही वेळ दोघांच्याही शांततेत गेला. मग आदित्यने स्वतःला नॉर्मल केले आणि म्हणाला. मला सांग, आज तुला काम नाही का? आदित्य. आहेत ना, खूप काम आहेत, आणि आता जात आहे मी माझं काम करायला. उगाचच मला हाकलण्यासाठी तुला कारण शोधायची गरज नाही. रवी उठत म्हणाला. थांब, कॉफी घेऊन जा. आदित्य गालातल्या गालात हसत म्हणाला. तसं रवी हसला आणि पुन्हा बसला. काही वेळ अजून दोघांनी गप्पा मारल्या आणि मग रवी तिथून निघून गेला. ऑफिसमधून जातानाही त्याची नजर नमूला शोधत होती. नमू आली तसं ईशाने तिला फॅक्टरी साईडवरच्या कामाबद्दल सांगितलं आणि दोघी तिकडे निघाल्या. नमू अजूनही चिडचिड करत होती. काय झालं, काही सांगणार आहेस का? मगापासून पाहत आहे, चिडचिड करत आहेस. ईशा. चिडचिड करू नको तर काय करू? नमू. अगं पण झालं काय? ईशा. बावडट, मूर्ख, अतिशहाणा. नमू. अगं बास बास, का कोणाचा एवढा उद्धार करत आहेस? ईशा. आणि मग नमूने तिला पार्किंग एरियामध्ये घडलेलं सांगितलं. तसं ईशा हसली आणि म्हणाली. अगं जाऊ दे, खरंच त्याला काही अर्जंट काम असेल, त्यात एवढं चिडण्यासारखं काही नाही. ईशा. नमू तोंडवाकडं करत म्हणाली. तसं दोघी साईटवर आल्या आणि मग तिथे स्वप्नीलबरोबर कामात गुंतल्या. तो पूर्ण दिवस दोघी कामात होत्या. त्या दिवशी अजिबात ईशा आणि आदित्यची भेट झाली नाही. दुसऱ्या दिवशी ईशा लवकरच ऑफिसला आली आणि मग सरळ साईटवर जाऊन तिथे आपल्या कामात गुंतली. नमू देखील होती तिच्यासोबत. आदित्य आला तेव्हा त्याला ईशा कुठेच दिसली नाही, पण नंतर त्याला आठवलं की त्यानेच तिला साईटवर पाठवलं आहे. त्या दिवशीसुद्धा त्या दोघांची भेट झाली नाही, पण ईशा मात्र इथे कासावी झाली होती. तिला एकदा तरी आदित्यला पाहायचं होतं, पण कामातून वेळ मिळत नव्हता. इकडे आदित्यचीही तीच अवस्था होती, पण त्याच्याकडेही काही मार्ग नव्हता. अशातच अजून काही दिवस गेले. आदित्य आणि ईशा अजिबात एकमेकांना भेटले नाही. ईशाला तर या गोष्टीचा त्रास होत होता, पण आदित्यलाही त्रास होत होता. पण का हे त्याचं त्याला देखील कळत नव्हतं. आता शाळेचे काम पूर्ण होत आलं होतं. स्वप्नील, नमू, ईशा आणि फॅक्टरी साईडवरच्या कामगारांनी दिवसरात्र मेहनत घेऊन काम पूर्ण केलं होतं. आज फायनली त्यांची मेहनत कामी आली होती. काम पूर्ण झालं होतं आणि उद्या सगळे शाळकरी मुलांचे कपडे पाठवायचे होते. म्हणून मग आदित्यने पूर्ण माल पाठवायच्या आधी एक पूजा करायचं ठरवलं. मॉमनी त्याला तसं सुचवलं होतं, म्हणून आदित्यने पूजा ठेवली होती. सकाळी सगळ्यांना त्या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये यायला सांगितलं होतं. आज सगळेच छान नटून थटून आले होते. नमूने सुद्धा छान अनारकली ड्रेस घातला होता, पण आदित्यची नजर मात्र ईशाला शोधत होती. तेवढ्या गर्दीत त्याची नजर ईशावर गेली आणि तो तिला पाहतच राहिला. येलो कलर साडी, ब्लू कलर ब्लाउज आणि मोकळे सोडलेले केस, पिंक लिपस्टिक आणि हलकासा मेकअप, आणि आदित्य क्लीन बोल्ड. आदित्य डोळे फाडून तिला पाहत होता, तर त्याच्याबरोबर बाकीचे ऑफिसमधील मुलं देखील तिला डोळे फाडून पाहत होते. आदित्यला तर त्यांचा खूप राग आला,
पण बिचारा काही बोलू शकत नव्हता. आज मुली देखील तिला छान दिसते म्हणून कॉम्प्लिमेंट देत होत्या. ईशाची नजर देखील त्याला शोधत होती. त्याला शोधता शोधता पूर्ण ऑफिसवर तिची नजर फिरत होती आणि ती पाहतच राहिली. आज पूजा होती म्हणून पूर्ण ऑफिस वेगवेगळ्या फुलांनी सजवलेले होते. काही फुले तर बऱ्याच जणांनी याआधी पाहिली देखील नव्हती. खूप रंगीबिरंगी आणि वेगळी फुले होती आणि क्षणात तिला नाशिकच्या त्या फुलांच्या गार्डनमध्ये घालवलेले क्षण आठवले आणि काही वेळाकरिता तिच्या चेहऱ्यावर एक भली मोठी स्माईल आली. पण क्षणात बाकीचं आठवलं आणि तिचे डोळे भरले. पण तिने सफाईने स्वतःला सावरले आणि नॉर्मल झाले. जे आपलं नाही त्याच्यासाठी अट्टहास का, असा प्रश्न स्वतःलाच विचारला आणि पुन्हा इतरांच्यात मिसळली. पण पुन्हा एकदा हळूच आदित्यकडे पाहिलं तर तो देखील आज कुर्ता पायजामा अशा पारंपरिक वेशात आला होता. छान दिसत आहेत हे आज. तसे सगळे छान दिसत होते, पण आदित्य आज उठून दिसत होता. तिने मनातच त्याच्या दिसण्याला दाद दिली. काही वेळाने पूजा सुरू झाली. आदित्य मनोभावे पूजा करत होता. काही वेळाने पूजा संपन्न झाली. मग मात्र सगळ्यांनी स्नॅकवर ताव मारला. एकीकडे ईशा, नमू आणि ऑफिसमधील इतर लेडीज स्टॉप गप्पा मारण्यात बिझी होता. आज ऑफिस काय भारी दिसत आहे ना? नमू: हो ना, मी आले तर मला वाटलेच नाही की हे आपलं ऑफिस आहे. रमा: हो तर? पूर्णा. ईशा मात्र त्या तिघींची बडबड शांतपणे ऐकत होती. पण हे सगळी कोणाची आयडिया? नमू: सरांची. पूर्णा: सरांना फुल खूप आवडतात वाटतं. रमा: फुल कोणाला आवडत नाहीत? नमू तोंडात वेफर्स कोंबता कोंबता म्हणाली. फूल आणि या सडू रमांना अजिबात आवडत नाहीत. माझ्यासोबत जेव्हा त्या फुलांच्या गार्डनमध्ये आले होते तेव्हा तर कडू कारल्यासारखं तोंड करून बसले होते आणि मने यांना फुल आवडतात. ईशा मनातच विचार करत होती. आदित्य दूरनच तिचा चेहरा न्याहाळत होता, पण तिला हे सगळं आवडलं की नाही हे त्याला कळत नव्हतं आणि विचारायची हिंमत त्याच्यात नव्हती. मग काय, बिचारा इथेही गप्प बसला. ए ईशा, तू गप का? बोल ना. रमा. रमाच्या आवाजाने ईशा तंद्रीतून बाहेर आली. हा ईशा बोल ना, काय विचार करत होतीस? आता नमू तोंडात पेढा कोंबत म्हणाली. हाच की आता तू खाऊन खाऊन फुगणार आणि मग भोपळ्यासारखी बसून राहणार किंवा फुग्यासारखी हवेत उडून जाणार. ईशा नमूच्या हातातून प्लेट घेत म्हणाली. अगं ईशू, खाऊ दे ना. नमू: नाही, मगापासून बघते खूप खाणं झालंय तुझं, बास आता. ईशा. आता मात्र नमू आणि ईशा खाण्यावरून भांडत होत्या. नमूला खायचं होतं तर ईशा तिला खाऊ देत नव्हती. दोघींमध्ये तू तू मेमे सुरू होती. रमा आणि पूर्णा त्यांची तू तू मेमे एन्जॉय करत होत्या. तेवढ्या तिथे आतिश आला. अगं इथे काय बसला आहात? तिथे कमलेशवर्धन आले आहेत, चला त्यांना भेटायला. ईशा आणि नमूने एकमेकींकडे पाहिलं. त्याला काय भेटायचं? नमू पटकन बोलून गेली. काय? रमा आणि पूर्णा एकत्र म्हणाल्या. अगं काही नाही, तुम्ही वा पुढे, आम्ही आलोच. ईशा वेळ सावरत म्हणाली. तसं बाकी सगळे निघून गेले. काय चाललंय तुझं? उगाचच काही बोलू नकोस. सरांना समजलं तर काय होईल माहीत आहे तुला? ईशा नमूला दरडावत होती. काही होणार नाही, आणि समजलं ना सरांना तर बरंच होईल. त्यांना तरी कळेल तो माणूस काय चीज आहे ते. नमू: नमू प्लीज तू शांत हो. उगाचच आपल्यामुळे सरांना त्रास नको. तेही कंपनी पुन्हा उभारण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत आणि आपल्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम झालेला मला नाही चालणार. ईशा: हो ना, त्यांना त्रास नको, पण तुला त्रास झालेला मान्य आहे तुला. नमू रागीट स्वरात म्हणाली. असं काही होणार नाही. ईशा: नाहीच होणार. नमू: चल आता. ईशा म्हणाली आणि मग ईशाने जवळजवळ नमूला ओढतच सगळे होते तिथे घेऊन आली. सगळे कमलेशवर्धनशी बोलत होते. तो देखील सगळ्यांशी हसून बोलत होता आणि त्याने जेव्हा ईशा आणि नमूला पाहिलं तसं तो त्यांच्या जवळ आला. त्याची घाणेरडी नजर ईशावर फिरत होती आणि त्याने आपला हात मिळवण्यासाठी ईशासमोर हात केला. आता काय करावं या विचारात ईशा होती. इतक्यात मिस देवधर. आदित्य. आदित्यने ईशाला हाक मारली. तसं ईशासकट सगळ्यांनीच त्याच्याकडे पाहिलं. आपल्याला एक छोटी मीटिंग घ्यायची आहे, तुम्ही मीटिंग रूममध्ये तयारी करा. आदित्य. तसं ईशाला हायसं वाटलं आणि मग ती पटकन मीटिंग रूमकडे पळाली. नमूने देखील सुटकेचा श्वास घेतला. इकडे ईशा मीटिंग रूममध्ये आली आणि काही वेळ डोक्याला हात लावून बसली. आपला वाढलेला श्वास कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती. काही वेळाने ती उठली आणि मग मीटिंगची तयारी करू लागली. तेवढ्यात तिला कुणाचा तरी श्वास जाणवला. तसं तिने पटकन वळून पाहिलं तर कमलेश तिच्या समोर उभा होता. आताही त्याची नजर तिच्यावरून फिरत होती.
त्याची ती नजर तिला खूप त्रास देत होती. तू तू तुम्ही इथे काय करताय? ईशा स्वतःला सावरत म्हणाली. अरे मीटिंग आहे ना म्हणून आलो. पण तू इतकी का घाबरली आहेस? मी तर अजून काहीच केलं नाही. पण काही म्हणा, खूप कमाल दिसत आहेस आज तू. आणि अशा वेळी जर मी काही केले नाही तर तुझ्या सुंदरतेचा अपमान नाही का होणार? कमलेश एक एक पाऊल तिच्या दिशेने टाकत म्हणाला. तसतसं ईशा एक एक पाऊल मागे जात होती. प्लीज तुम्ही जा इथून, मला तुमचं तोंड देखील पाहायचं नाही, ईशा घाबरत म्हणाली. तेवढ्यात तिला हात लावण्यासाठी कमलेशने हात पुढे केला. ईशाने आपले डोळे घट्ट मिटले आणि अंग चोरून घेतलं. मिस देवधर? दारातून आदित्यची हाक तिच्या कानावर आली आणि दोघांनी तिकडे पाहिलं. मिस देवधर, तुम्ही केबिनमध्ये जा आणि डिझाईन रेडी आहेत की नाही ते पहा. आदित्य. ओके सर. ईशा. आणि मग ईशाने केबिनमध्ये धूम ठोकली. इकडे आदित्यने ईशाकडे पाहिलं आणि मग कमलेशकडे पाहून त्याला म्हणाला, मिस्टर वर्धन तुम्ही बसा, 5 मिनिटात मीटिंग सुरू करू आपण. आणि मग तोही बाहेर आला आणि स्वतःशीच म्हणाला, कमलेश, नाही तुझी उत्तरपूजा केली ना आणि ती पण ईशाच्या हातून तर नाव बदलेन. इकडे ईशा केबिनमध्ये आली आणि उगाचीच फाईल चेक करत होती. काय करतोय हे पण कळत नव्हतं तिला. तेवढ्यात तिथे आदित्य आला. पाणी. आदित्य तिच्या पुढे ग्लास ठेवत म्हणाला. तसं ईशाने त्याच्याकडे पाहिलं. तुला घाम आला आहे, दमली आहेस, घे. आदित्य पुन्हा म्हणाला. तसं ईशाने पटकन पाण्याचा ग्लास घेतला आणि तोंडाला लावला. तो पूर्ण रिकामा झाला तेव्हा खाली ठेवला. त्यानंतर आदित्यने कमलेशसोबत मीटिंग केली आणि मग त्याला घालवून दिलं. त्यानंतर सगळ्यांना कंपनीकडून लंच होतं. वरण भातापासून ते मिसळपर्यंत सगळं आदित्यने ठेवलं होतं. खास करून ईशाला कोल्हापुरी मिसळ आवडते म्हणून ठेवली होती. ए ईशा, चल जेवायला. नमू. नको मला. ईशा. का? तुला मिसळ आवडत नाही का? रमा. नाही. ईशा. इकडे आदित्यने ते ऐकलं आणि मनातच विचार करू लागला. ईशाला मिसळ आवडत नाही? हे कशी शक्य आहे? तिला तर मिसळ खूप आवडते. मग आज का नाही म्हणाली? तिने वरण भात घेतलं आणि जेवली. जेवणातही तिचं फारसं लक्ष नव्हतं. आदित्य तिच्याकडे पाहत होता. कदाचित कमलेशच्या वागण्यामुळे घाबरली असेल असा विचार करून तो गप्प बसला. शाळेचं काम वेळेवर पूर्ण झालं होतं. सगळ्यांना खूप आवडलंही होतं. त्यामुळे आदित्यचं आणि कंपनी स्टाफचं कौतुकही झालं होतं. त्यामुळे सगळे खूप खुश होते. कमलेशबरोबर मीटिंग झाली होती, त्यामुळे आता त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. सगळे खूप मेहनत घेत होते. काही वेळेला तर सगळे जास्त वेळ थांबून काम करत होते. आदित्यही त्याची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होता. कारण हे काम झाल्यानंतर त्याला मार्केटकडून अजून काम मिळेल अशी अपेक्षा होती. पण या सगळ्या धावपळीत त्याला आणि ईशाला अजिबात भेटता येत नव्हतं. ईशा दिवसभर फॅक्टरी साईडवर काम पाहत होती, तर आदित्य ऑफिसमध्ये बसून सगळं पाहत होता. गेले 2 आठवडे सगळ्यांचीच खूप धावपळ सुरू होती. म्हणून आदित्यने आज संडेची सुट्टी द्यायचं असं ठरवलं होतं. पण त्याला एकदा तरी ईशाला पाहायचं होतं. म्हणून मग काय करायला हवं याचा विचार तो करत होता. सकाळी सकाळी आदित्य बाबा आपल्या रूममध्ये एरझाऱ्या घालत होता. खूप वेळ विचार केल्यानंतर त्याला एक कल्पना सुचली आणि मग त्याने ईशाचा नंबर डायल केला. काही वेळ रिंग झाली. त्यानंतर ईशाने फोन उचलला. हॅलो, कोण? ईशाचा झोपाळू आवाज आदित्यच्या कानावर पडला. हॅलो, मिस देवधर? आदित्य पुन्हा बोलला. तसं ईशाने खाडकन डोळे उघडले आणि मग एकदा फोनकडे पाहिलं. तर आदित्यचा नंबर पाहून तिची तर झोपच उडाली आणि मग तिने पुन्हा घाईघाईने फोन कानाला लावला. हॅलो सर. ईशा. सॉरी मिस देवधर, आज सुट्टीच्या दिवशी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. पण महत्त्वाचं काम आहे ना, म्हणून मी कॉल केला. आदित्य नाटक करत म्हणाला. महत्त्वाचं काम? बोला ना सर. ईशा थोडा विचार करत म्हणाली. मला कामाचे डिटेल्स हवे आहेत आणि त्यावर थोडं डिस्कस करायचं आहे. तर तुम्हाला यायला जमेल का? आदित्य. हो सर, येते ना. ईशा. ठीक आहे, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो. त्या ॲड्रेसवर तुम्ही या. आदित्य बोलला आणि त्याने पटकन फोन ठेवला. ॲड्रेस? हे मला ॲड्रेस का पाठवणार आहेत? नक्की कुठे जायचं आहे मला? ईशा विचार करत स्वतःशीच बडबड करत म्हणाली. ती पटकन उठली, कारण आता विचार करण्यात काही अर्थ नव्हता. तिने पटकन आवरलं आणि हॉलमध्ये आली. आयू, आयू कुठे आहेस तू? ईशा ओरडतच हॉलमध्ये आली. आले आले. आयू किचनमधून बोलतच बाहेर आल्या.
आयू अगं मला ऑफिसला जायचं आहे, ईशा आवराआवर करत म्हणाली. अगं पण आज सुट्टी आहे ना? मग? आयू, अगं अर्जंट काम आहे त्यामुळे मला जावं लागणार आहे, मी जाते. अगं पण बाबा कुठे आहे? ईशा, अगं तो मार्केटला गेला आहे. आयू, ठीक आहे त्याला सांग मी ऑफिसला गेली आहे आणि हो संध्याकाळचा प्लॅन ऑन आहे. ईशा निघता निघता म्हणाली. अगं पण नाश्ता तर करून जा. आयू, नको मला उशीर झाला आहे. ईशा, आणि मग दुपारी जेवणाचं? आयू, कॅन्टीनमध्ये खाईन, बाय. ईशा ओरडून म्हणाली. आणि मग ईशा रिक्षात बसली आणि मग तिने रिक्षा आदित्यने सांगितलेल्या पत्त्यावर न्यायला सांगितलं. काही वेळाने ती आदित्यच्या बंगल्यावर आली. तिने काही क्षण बंगल्याकडे पाहिलं. हे सरांचं घर आहे का? किती छान आहे. पण सरांनी मला घरी बोलावलं आहे. ईशा विचार करत गेटजवळ आली आणि मग तिने गेटवर वॉचमनला सांगितलं आणि तिने आत जाऊन बंगल्याचे दार वाजवलं. तसं एका मध्यमवयीन बाईने येऊन दार उघडलं. कोण पाहिजे? त्या बाईने विचारलं. ते आदित्य सरांनी मला बोलावलं आहे, मी त्यांच्या ऑफिसमध्ये काम करते. ईशा, आत या, बसा, ती बाई ईशाला म्हणाली. तसं ईशा आत आली आणि बिचकतच सोफ्यावर बसली. कमला मावशी कोण आला आहे? आरूने पायऱ्यांवरून उतरता उतरता विचारलं. ते आदित्य साहेबांना भेटायला कोणी आला आहे. कमला मावशी, ओके. आरू. तेवढ्यात ईशा देखील उठून उभी राहिली आणि तिने वळून आरूकडे पाहिलं आणि आरूने देखील तिच्याकडे पाहिलं आणि पाहतच राहिली. तिचे डोळे भरून आले आणि काही क्षण तिथेच उभी राहून ती वाहत्या डोळ्याने तिच्याकडे पाहत होती. मग मात्र ती धावत ईशाजवळ आली आणि तिने ईशाला मिठी मारली आणि मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागली. ईशा मात्र तिच्या अनपेक्षित वागण्याने बावरली. काय करावे हे तिला देखील समजत नव्हतं. ती फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. तिचे रडणं ऐकून आदित्य आणि मॉम देखील बाहेर आले. ईशाच्या मिठीत आरूला रडताना बघून दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं. आरू, काय झालं बाळा? असं का रडतेस? मॉमने आरूला प्रेमाने विचारलं. तसं आरू ईशाच्या मिठीतून बाहेर आली. तू कशी आहेस? खूप लागलं ना तुला माझ्यामुळे? आताही आरू ईशाकडे पाहून रडता रडता म्हणाली. मी ठीक आहे आता, मला नाही जास्त लागलं. तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. ईशा तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती. बच्चा, काय झालं? काही सांगणार आहेस का? आदित्य दोघींच्या मध्ये बोलत म्हणाला. दादू, त्या दिवशी मॉलमध्ये हिनेच मला वाचवलं. आरू पटकन म्हणाली. तसं ईशाने आदित्यकडे पाहिलं आणि मनातच म्हणाली, दादू म्हणजे ही सरांची बहीण आहे. एक मिनिट बच्चा, त्या दिवशी तुला मॉलमध्ये हिने म्हणजे मिस देवधर यांनी वाचवलं? आदित्य एकदा ईशाकडे तर एकदा आरूकडे बघून म्हणाला. तसं आरूने हो म्हणून मान हलवली. आणि दादू, मला तो टॉपसुद्धा हिनेच दिला. आरू. ईशा मात्र आडीपाडीने सगळ्यांकडे बघत होती. काय चाललंय काहीच कळत नव्हतं. एवढीशी गोष्ट होती ती, पण आरू, आदित्य आणि मॉमने खूप मनाला लावून घेतली होती. इकडे आदित्यला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. ती पडली होती, तिच्या पायाला लागलं होतं असं तिने सांगितलं. त्यानंतर सुद्धा ऑफिसला येऊन ती काम करत होती. ऑफिसमध्ये तिची तब्येतसुद्धा बिघडली होती, पण तिने एकदाही खरं सांगितलं नाही. पण का? आता त्याच्या मनात अनेक प्रश्न फेर धरू लागले. थँक्यू सो मच बाळा. मॉम ईशाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाल्या. आदित्य हाताची घडी घालून तिघींचं संभाषण ऐकत होता. मॅम प्लीज, तुम्हाला थँक्यू म्हणायची खरंच काही गरज नाही. माझ्या जागी कोणीही असतं त्याने देखील हेच केलं असतं. ईशा, एक मिनिट, पण तू आज इथे कशी? तू मला भेटायला आली आहेस का? नाही म्हणजे तुला कोणी सांगितलं का मी इथे राहते ते? आरू, मला माहीत नव्हतं तू इथे राहते ते आणि मी तुला भेटायला नाही आली. मला तर सरांनी बोलावलं आहे. ईशा, सर? कोण सर? मॉम आणि आरू एकत्र म्हणाल्या. हे सर, आदित्य सर. ईशा आदित्यकडे पाहून म्हणाली. यस आरू अँड मॉम, मी त्यांना बोलावलं आहे. आदित्य, म्हणजे तू ओळखतोस हिला? आरू, यस बच्चा, त्या माझ्या ऑफिसमध्ये काम करतात. आदित्य म्हणाला. तसं ईशाने देखील हो म्हणून मान हलवली. मॉम, या ईशाना देवधर. आदित्य. तसं मॉमने एकदा ईशाला पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत न्याहाळलं आणि म्हणाल्या, खूप सुंदर आहे ही तर. मॉम, त्या इथे काम करायला आल्या आहेत, तुझी परीक्षा द्यायला नाही. आदित्य थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला. परीक्षा? ईशा आणि आरू एकत्र म्हणाल्या. बच्चा, जा तुझा अभ्यास कर
आणि मिस देवधर तुम्ही माझ्यासोबत या. आणि मॉम प्लीज आम्हाला कॉफी देशील का? आदित्य ओके मॉम. आरू देखील तिच्या रूममध्ये जायला निघाली. आदित्यही वर जायला निघाला. तसं ईशा देखील त्याच्या मागे निघाली. आरूच्या रूम देखील वरच्या बाजूला होतं, म्हणून ती देखील ईशासोबत चालू लागली. ऐक ना ईशाना, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आरू हळू आवाजात म्हणाली. मग बोल ना. ईशा आता नको, नाहीतर तुझ्या बॉस रागवेल, नंतर बोलू. आरू ओके. ईशासुद्धा हळू आवाजात म्हणाली. बच्चा. आदित्यच्या पुन्हा धारदार आवाज आला. तसं दोघींनी बडबड थांबवली आणि आरू तिच्या रूममध्ये पळाली. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.